रासाई शेंडूरचे संजय कांबळे यांची निपाणी काँग्रेस ब्लॉक प्रचार समिती अध्यक्षपदी निवड. बेळगाव जिल्हा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे यांचे हस्ते नियुक्तीपत्र हस्तांतर. कर्नाटक राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष माजी मंत्री व माजी खासदार विनयकुमार सोळंके, केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य सुरू आहे. चिकोडी जिल्हा काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन राशिंगे यांच्या समिती अंतर्गत निपाणी काँग्रेस ब्लॉक समिती अध्यक्ष म्हणून रासाई शेंडूर येथील संजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच निपाणी ब्लॉक उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब किल्लेदार तर महिला उपाध्यक्ष म्हणून कल्पना पुजारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बेळगाव जिल्हा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, येणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, लोकसभा, विधानसभा तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मल्लिकार्जुन राशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे. काँग्रेस पक्षामध्ये एससी सेल, ओबीसी सेल, महिला विभाग, असंघटित कामगार, डॉक्टर, वकील, ड्रायव्हर यांसारख्या विविध क्षेत्रांतील एकूण 30 विभाग कार्यरत आहेत. या विभागाद्वारे पक्षाची ध्येय धोरणे आणि विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते. सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कार्य करण्याबाबत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. असताना सुद्धा माहिती घेऊन बोलायला काय हरकत नाही. पत्रकार प्रचार समिती म्हणजे बोलायला पाहिजे, पण माहिती गोळा करा. तुम्हाला माहीत नसेल तर ज्यांना माहिती आहे त्यांना विचारा, आम्हाला विचारा. आणखी उपलब्ध नेटवर माहिती काँग्रेसची सगळी मिळते. माहिती घेऊन तुम्ही पत्रकारांच्या समोर जायला हरकत नाही, स्वातंत्र्य आहे. म्हणून सगळ्यांचं हे तिघांचंही जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं आणि ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सुजय पाटील युवा इथे आहेत. नंतर बाकी सगळे या ठिकाणी जे सुमनताई खवरे धरून सगळे जर, कारण आता सिनियर त्याच आहेत या ठिकाणी, म्हणून सुमनताईचं नाव घेणं क्रमप्राप्त असते. आणि या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जी सगळी मंडळी आलेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आलेत, तुमच्या सगळ्यांच्या समक्ष यांना आदेश देऊया आणि त्यांना काम करण्याला प्रोत्साहन देऊया. 17 तारखेला जिल्हा पातळीवरचा एक मेळावा, जिल्हा पातळीवरचा प्रचार समितीचे राज्याचे अध्यक्ष विनयकुमार सोळंके साहेब हे चिकोडीला येणार आहेत. कार्यक्रम कुठल्या ठिकाणी असेल, किती वाजता असेल हे तुम्हाला कळवलं जाईल. कदाचित तुम्हाला मेसेज येईल ब्लॉक अध्यक्षांना किंवा मला मेसेज आला तर आम्ही तुम्हाला सांगू. त्यावेळा चिकोडीला जाणं गरजेचं आहे मोठ्या संख्येने. तुम्ही ब्लॉक अध्यक्षाने आता कमिटी करा, 21 जणांची कमिटी करायची. तुमची कमिटी करत असताना तुम्ही आता बेडकर ब्लॉकला कोणाला केलं कमिटी करत असताना निपाणी ब्लॉकमध्ये जेवढी गावं येतात त्या प्रत्येक गावात एक माणूस घ्यायचा. आता अक्कोळ्यात बाबासाहेब आहे, दुसरं घ्यायची गरज नाही. पण 21 मेंबरमध्ये घेत असताना तुम्ही शेंडूरचे आहे, शेंडूरमधले नाही तर सगळे शेंडूरमधले घालून बसला असं नाही. निपाणी ब्लॉकमध्ये जी गावं येतात त्या ब्लॉकमधल्या कार्यकर्ते ॲक्टिव्ह, ऐकणारे आणि पक्षासाठी येणारे सिटीतलं घ्यायला पाहिजे. सिटी हे निपाणी ब्लॉकमध्ये येते ना, लक्षात असते. निवडीनंतर तालुका काँग्रेस ब्लॉक प्रचार समिती अध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, गेल्या 3 दशकापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून माजी आमदार कैलासवासी रघुनाथ कदम, लोकनेते माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून डोंगर भागातील एका दलित गरीब कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतके मोठे पद देऊन आपला गौरव केलेला आहे. येणाऱ्या 2028च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही झालं तरी काँग्रेस पक्षाचा आमदार करण्यासाठी पाळाला भिंगरी बांधून निपाणी तालुका पिंजून काढणार असून नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज, बसवेश्वर महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले सर्व महामानव यांना मानवंदना मी प्रथमतः देतो. तसेच देशाचे राष्ट्रीय नेते बी शंकरानंद साहेब, तसेच आमचे निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार लोकनेते कैलासवासी रघुनाथदादा कदम, तसेच निपाणीचे लाडके माजी आमदार श्री काकासाहेब पाटील यांच्या स्मृतीस
प्रथमतः मी नतमस्तक होते. आणि तसेच जिल्हा प्रचार समिती अध्यक्ष मुरलीधर राशिंगे साहेब, मल्लिकार्जुन राशिंगे साहेब, तसेच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, तसेच KPCC, तसेच बुडा अध्यक्ष, आमचे थोर नेते चिंगळे सर, माझे 1988 सालाचे गणित विषयाचे टीचर सर, मी आठवण करून देतो, 88 सालाचे माझे गुरु चिंगळे सर, तसेच आमच्या निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश मालक साहेब, तसेच चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन मालक साहेब, आमचे युवा नेते निप्पाणी मतदारसंघाचे सुजय अण्णा पाटील साहेब, तसेच बेडक्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवांना पाटील साहेब, तसेच आपले प्रचार समिती जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटोळे साहेब, तसेच आपले आता या प्रचार समिती उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील साहेब, आपल्या ताई बाबासाहेब किल्लेदार, तसेच आपल्या ताई पुजारी मॅडम, तसेच इतर जमलेल्या सर्व काँग्रेसप्रेमी माता भगिनी, तसेच खेड्यापाड्यातून आलेले माझ्यावर प्रेम दाखवणारे माझे काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते, या सर्वांना मी प्रथमतः खरोखर मी आभार आहे यांचं. आज जे मला हे पद मिळालं, खरोखर मी गेली 3 दशकापासून काँग्रेस पक्षासाठी वोटातून नाही पोटातून शब्द काढलेले आहेत. या डोंगर भागासारख्या शेंडूर गावासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, चळवळीच्या कार्यकर्त्याला, दलित समाजाच्या कार्यकर्त्याला हे पद खरोखर देणं म्हणजे या काँग्रेस पक्षाशिवाय कोणीही पक्ष या आपल्या दलित समाजाला देऊ शकत नाही. ते या नेते मंडळींनी हे काँग्रेस पक्षाचं खरोखर जितकं मानावं तितकं कमी आहे का. दलित समाजाचा आजपर्यंत बऱ्याचशा BJP असून दे इतर पक्षांनी फक्त कामापुरता वापर केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं मोठं पद कुठल्या पक्षानं दिले नाही. ते पद द्यायचं काम चिंगळे सर, तसेच राजेश मालक, सुजय अण्णा पाटील, रोहन मालक या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला हे पद मिळालं. खरोखर या निप्पाणी मतदारसंघासाठी मी काँग्रेस पक्षासाठी माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पक्षासाठी अहोरात्र राबणार. पक्षाचा या 2028च्या इलेक्शनमध्ये निप्पाणी मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा आमदार हे काही पण करून झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही काही पायाला भिंगरी बांधून अहोरात्र हाडाची काढा, रक्ताचं पाणी झालं तर पण बेहातर पण पक्षासाठी मी काम करणार. आणि काही पण करून 2028चा बरेचसे लोक म्हणत असतील मी आमदार होतो, तू आमदार होतो, पण कुणाचंही काही चालणार नाही. काँग्रेस पक्षानं जे काय पंचआमी योजना ज्या खरोखर राबलेल्या आहेत, सिद्धरामय्या साहेबांच्या सारखा खरोखर आमच्या सारख्याला या कर्नाटकाला मुख्यमंत्री मिळणं खरोखर एक आमच्या भाग्याचं काम आहे. आणि जे काही सिद्धरामय्या साहेबांनी पंचआमी योजना ज्या हे केलेल्या आहेत गोरगरिबांच्यासाठी काही या योजना केलेल्या आहेत, त्या गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज भाजप सरकारनं बघितलं असा आज चुलीवरनी लाकडं हुडकायची पाहिलेल्या गॅसचा किती तुटवडा आलेला आहे, हॉटेल बंद, हुडकायची पाहिलेल्या अशी परिस्थिती झाली आहे. या भाजप सरकारनं, या मोदी सरकारनं खरोखर लोकांची दिशाभूल केलेली आहे. पण आपल्या कर्नाटक सरकारच्या गरीबांपर्यंत योजना देण्याचं काम सर केलेलं आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी बेळगाव जिल्हा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, युवा नेते सुजय पाटील, बेडकीहाळ काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष बसवराज पाटील, सेवादल अध्यक्ष प्रवीण नावर, चिकोडी जिल्हा मायनारुट्टी अध्यक्षा सलमा शेख, माजी उपनगराध्यक्षा सुमन खवरे, सुकेशिनी शिंदे, रामा निकम, अशोक लाखे, दीपक सावंत, किरण पाटोळे, बाळू कमते, अस्लम शिकलगार, अवधूत गुरव, झाकीर कादरी यांच्यासह
शेंडूर येथील काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.